नमस्कार शेतकरी मित्र, मी डॉक्टर किरण मालशे, कृषी विद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे, रत्नागिरी। आज आपल्याला झुडूप वर्गीय काळी मिरी किंवा बुश पेपर याच्याविषयी माहिती घ्यायची आहे। आपल्याला माहिती आहे काळी मिरी हे मसाला पीक आहे, काळं सोनं म्हणून ओळखलं जातं। आपल्या कोकणातलं वातावरण, जमीन हे काळी मिरी लागवडीला पोषकच आहे आणि त्याची व्यापक स्वरूपावरती आपण लागवड करत आहोत। पण नव्याने येऊ घातलेलं जे बुश पेपर हे तंत्र आहे, हे सुद्धा आज शेतकरी आत्मसात करतायत। याची लागवड, याचं उत्पादन आणि उत्पादकता याचा विचार केला तर याच्यामध्ये थोडीशी वास्तुस्थिती आपल्याला पुढे येणं गरजेचं आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपलं लागवडीचं नियोजन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे। मुळात बुश पेपर, काळी मिरी यातला फरक समजून घेतला पाहिजे। काळी मिरीच्या वाढीमध्ये आपल्याला 3 प्रकारचे वेल दिसून येतात। काही वेल असतात ते आकाशाकडे वरती वाढत जातात, काही वेल असतात ते जमिनीकडे झुकलेले असतात आणि जमिनीला समांतर वाढत असतात, आणि तिसरे प्रकारचे जे वेल असतात ते वेल की ज्याच्यावरती उत्पन्न घेतलं जातं। काळी मिरीचे लोंगर लागतात आणि ह्याच वेलांचा प्रकार आपण बुश पेपरचे मिरी तयार करण्यासाठी वापरतो। आता याची अभिवृद्धी कशी करतात ते बघूया। जे मी म्हटलं तसं ज्याच्यावरती फलधारणा होते, लोंगर लागतात, मिरी धरते, त्याच वेलापासून आपण छाट कलम पद्धतीने अशा प्रकारे आपण रोपं तयार करू शकतो। ह्या रोपांची लागवड एकतर जमिनीमध्ये करून किंवा ह्या प्रकारे कुंडीमध्ये करून आपण बुश पेपरची लागवड करू शकतो। आता बुश पेपरचा विचार केला तर हे विशिष्ट प्रकारचे बेल किंवा त्याचे फुटवे घेऊन आपण तयार करतो, त्यामुळे वाढीवरती याच्या मर्यादा असतात। जसं आपण एखाद्या आधाराच्या सहाय्याने किंवा सिल्वर ओक असेल किंवा इतर कुठलंही आधाराचं झाड असेल त्याच्या आधाराने काळी मिरी वाढवतो, पण हे आपण वेगळ्या पद्धतीने त्याचं लागवड करतो। आणि ह्याचा विचार केला तर ह्या झाडाची क्षमता साधारणपणे 160 ते 250 ग्रॅम सुकी मिरी किंवा 1 ते 600 ते 700 ग्रॅमपर्यंत आपल्याला ओल्या मिरीचं उत्पादन आपण ह्या बुश पेपरच्या माध्यमातून घेऊ शकतो। याच्या पलीकडे आपण विचार केला तर जितकं उत्पादन आपण त्या वेलाच्या माध्यमातून मिळतं तितकं उत्पादन आपल्याला ह्याच्या माध्यमातून मिळू शकत नाही, घेऊ शकत नाही, त्यालाही मर्यादा येतात। झाडाचा विस्तार, झाडाची वाढ, त्याच्यामध्ये असणारी क्षमता याचा विचार करून आपण बघितलं तर तिथपर्यंत आपल्याला उत्पादन साधारणपणे 160 ते 250 ग्रॅमपर्यंत आपण घेऊ शकतो। आता ह्या झाडाची रचना बघितली तर तुमच्या लक्षात येईल की हे फुटवे हे साधारणपणे 2 ते 3 फुटवे आपण वाढवतो, त्याला योग्य प्रकारे आधार देतो की आपल्याला ट्रेनिंग करणं म्हणतो, आणि त्या पद्धतीने आपण कुंडीमध्ये ह्या बुश पेपरची लागवड करतो। लागवड केल्यानंतर त्याला नियमितपणे खत, पाणी ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे। त्या पद्धतीने शिफारशीप्रमाणे आपण त्याला खत, पाणी हे दिलंच पाहिजे। आणि त्यानंतर आपल्याला नियमितपणे ह्याच्यावरती फलधारणा झालेली दिसून येते। एक पक्वताची अवस्था आपण लक्षात घेऊन ह्या फळांची काढणी करणं, त्याच्यानंतर त्याची प्रक्रिया करून त्याची वाळवणी करणं, आणि अशा प्रकारे आपण सुकी काळी मिरी, काळी मिरी आपण तयार करू शकतो। ओल्या उत्पादनाचा तुलना केली तर साधारणपणे 30% उतारा आपल्याला ह्या सुक्या काळी मिरीचा आपल्याला घेता येतो। अशा पद्धतीने जर आपण आपल्या घरामध्ये, आपल्या बगीच्यामध्ये, परसबागेमध्ये किंवा आपल्या गॅलरीमध्ये एक छंद म्हणून बुश पेपर किंवा झुडूपवर्गीय मिरी वाढवली तर निश्चितच त्याचा फायदा होतो। पण व्यापक तत्वावरती जर उत्पादन घेतलं असं ठरवलं तर त्याच्यामध्ये वस्तुस्थितीचा विचार करता बऱ्याचशा अडचणी आहेत, आणि जे मी म्हटलं की त्या प्रमाणामध्ये आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो।